नमस्ते मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सार्थकला रिमांडमध्ये नेल्यामुळे आनंदीची हालत फारच खराब झालेली असते। तिला फार टेन्शन येते आणि ती सार्थकच्या वकिलांकडे जाते आणि त्यांना असं म्हणते की प्लीज सर तुम्ही काहीतरी करा ना, त्यांना सोडवा ना। त्यावेळेस तिकडे सार्थकचे वकील आनंदीला असं म्हणतात की सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण तुमच्या एका स्टेटमेंटने सगळं काही बिघडवून टाकलं। आता सगळं काही मला अवघड वाटत आहे असं म्हणून तो आनंदीला दोषी ठरवतात। त्यानंतर आनंदी घरी येते त्यावेळेस इकडे वृंदा सुधाला भडकवून देत असते आणि आनंदी घरी येत क्षणी वृंदा सुधाला असं म्हणते की एवढं तुला आडाकोडात वाढवलेल्या पोराला सार्थकला या आनंदीने 2 दिवसामध्ये जेलमध्ये पाठवलं। सगळं काही माझ्या सार्थकचं नुकसान केलं या पोरीनी असं म्हणून इकडे आनंदीलाच दोषी ठरवलं जातं। आता कशा प्रकारे सार्थकला निर्दोष सुटका करण्यासाठी आता आनंदी स्वतः सार्थकचं वकीलपत्र घेऊन अंशुमन जिवंत असल्याचं सिद्ध करणार आणि आता खरोखर आपल्याला सार्थकची निर्दोष सुटका झालेली पाहायला मिळणार आणि नेत्रा धर्माधिकारी तोंडावर आपटलेले आपण पाहणार। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।